हे आम्हाला कुबड्या शिकवतात. सांगतो ना, बाबरी नंतर देशभरात आम्ही निवडणुका लढणार. बाबरी नंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो. बाळासाहेब ठाकरेंची हिंदुहृदय सम्राटांची लाट होती. अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांनी की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पडेल. मैं आपसे प्रार्थना करता हूं बाला साहब की आप आपके उमेदवार पीछे लीजिए. बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची. तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहेत त्यांना कळलं असतं. अमित शहा राजकारणात फार उशिरा आले आणि ते सुद्धा व्यापारी म्हणून आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करतात. ते काय इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, समाज याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली. आणि त्याच्यामुळे हे जे काय त्यांचं चालू आहे ना, ह्या कुबड्या नको, त्या कुबड्या नको, चौपाटीवर पक्षाचे टॉवर्स उभे करायचे, हा मुलाला क्रिकेटमध्ये टाकून क्रिकेट ताब्यात घ्यायचं, परिवारवाद हा तिथून सुरू आहे भाजपचा. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो, तर कर्तृत्व शून्य मुलांना अशा ठिकाणी बसवणं, आपला पदाचा वापर करून ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात. राऊसाहेब, त्या अमित शहांच्या विधानावर फडणवीसांनी सारवासारव केले. त्यांचं असं म्हणणं आहे की कुबड्या म्हणजे मित्र नव्हे. मग काय अमित शहाच्या याच्यावर सारवासारव कशा करताय? अमित शहा स्पष्ट बोललेले आहे. अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत. खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे. स्वाभिमानाची थोडी जरी थंडी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्याने जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं. राऊसाहेब, त्यानंतर अमित शहानी आणखी एक विधान केलेलं आहे की विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बिणीतूनही विरोधक दिसले नाही पाहिजे. त्यांना ती दुर्बीण निर्माण करावी लागेल वेगळी. त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल. या देशात लोकशाही आहे. या देशामध्ये एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत. आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं. आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही. हे भाकीत नाही, सत्य आहे. राजकारणामध्ये चढ उतार होत असतात आणि अशी तानाशाही, अशी हुकुमशाही आल्या आणि गेल्या या देशात आणि जगामध्ये. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे. अमित शहा म्हणजे काय सर्वेसर्वा नाहीये, लोकशाहीचे मालक नाहीये. जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानतो. या देशामध्ये विरोधी पक्ष राहील. उद्या आम्ही सत्तेवर असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेवू. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे. लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून विरोधी पक्षाचा, जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचतोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला म्हणून तुम्ही रोज उघडे पडताय. ही भीती आहे. डरपोक लोक आहेत. सत्ताधारी एवढा मोठे सर्व सत्ताधीश विरोधी पक्षांना चळाचळा कापतायत. अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होत आहे. या वक्तव्याची दखल जग घे की इदी आमीन प्रमाणे इथे लोकशाही हे संपवायला निघाले. राऊसाहेब, त्याच कार्यक्रमात फडणवीस असं म्हणाले आहेत की मत चोरीचा जो मुद्दा आहे तो त्याचा इतका बाऊ केला जातो किंवा तो मुद्दा नाही आहे, पण पराभव समोर दिसू लागल्याने विरोधक नाही, क्रॉस फायरिंग पराभव हा भाजपला दिसू लागलेला आहे. उलट बोलतो. त्यांच्या व्होट चोरीचा बूच लावण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत. बूच काय
बांबू त्यांच्या व्होट चोरीला जो आम्ही बुच लावण्याचा प्रयत्न करत आहेत, माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, शरद पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधी, सर्व डावे पक्ष, आम्ही त्यांच्या व्होट चोरीला बुच लावतो. त्याच्यामुळे त्यांना पराभव दिसतोय. आम्ही लोकशाहीची बुज राखतो आणि तुम्ही पराभूत मनस्थितीमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला व्होट चोरी, मतदार याद्यातले घोटाळे करून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते आम्ही करू देणार नाही, ही तुमची भीती आहे. चला. बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणताय. आरशात बघा म्हणावं, आजगर कोणते कळेल. चला आणखी एक विषय आहे. अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. ठीक आहे, हिंदी यायचं आहे. याआधी राज ठाकरेंनी असं म्हटलं की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. काल उद्धव ठाकरेंनी तोच पुनरुच्चार केलाय की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. तर एकूण असं मानायचं का की ही वाटचाल सुरू झाली आहे की समजा जर मतदार याद्या दुरुस्त झाल्या नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.